नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. पीक विमा 2025ची सविस्तर माहिती. पीक विमा 2025 पाठपाला तेजी. हेक्टरी 17,500 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही तासांमध्ये राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे 17,500 रुपये हेक्टरी जमा होणार. एकूण 90 लाख शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी कमीत कमी 17,500 आणि सर्वोत्तम दर जो आहे हा 50,000च्या घरामध्ये हेक्टरची जी काही नुकसान भरपाई गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं. शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण का यावर्षी खरीपामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जवळजवळ 30 लाख हेक्टर क्षेत्र सरकारी आकडेवारीनुसार हा ओलिताखाली आलेलं होतं. परंतु आपण जर बघितलं तर नुकसान भरपाई हा मिळण्यास मोठ्या प्रमाणात उशीर होत आहे. मग याच्यामध्ये काही राज्यातील घटक असेल, केंद्राचे घटक असेल, या दोघांची मिळून ही भरपाई मिळते. परंतु आता शेतकऱ्यांना ही भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक बँक खाते दिलेले आहे या खात्यांवरती येत्या काही दिवसामध्ये, आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा जमा होणार आहे. आता ही पीक विम्याची माहिती आपल्याला कुठे मिळणार आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलच्या माध्यमातून आपण लॉगिन करायचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे आपल्याला किती पैसे येणार आहे. आधार बेस OTP टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लगेच दिसणार आहे की आपल्याला पैसे येणार आहे की नाही येणार आहे. KYC अपडेट पेंडिंग आहे. आपण जर बघितलं तर पेमेंट डेट, कोणत्या बँकेतून पेमेंट येणार आहे, किती पेमेंटचा ॲड्रेस आहे, कोणत्या बँकेचं अपडेट आहे, ही सर्व अपडेट आता आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरती आधार बेस OTP टाकायचा आहे किंवा आपल्या नजदीकच्या CSC सेंटरवरती जाऊन आपण ही माहिती चेक करू शकता. हेक्टरी आता जे पैसे आहे ते 17,000 ते 20,000च्या घरामध्ये आहे. साधारणपणे सरकारने जे काही NDRFचे निकष असतील, स्थानिक केंद्राचे निकष असतील, या सर्वांचा हिशोब करून कमीत कमी 17,500. मग कोणत्या जिल्ह्याला 17,000 आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान आहे, काही जिल्ह्यांमध्ये कमी नुकसान आहे, काही जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान आहे, अशी यादीसुद्धा प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या वेब पोर्टलवरती ही यादी आता आपल्याला दिसत आहे. पीक विम्याची सविस्तर अपडेट रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो. पीक विमा कसा भरायचा, पीक विमा कधी भरला पाहिजे, पीक विमा का भरला गेला पाहिजे, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. आपण अजूनही पीक विमा जर रब्बीचा काहींचा राहिला असेल तर तो काढून घेणं गरजेचं आहे. खास करून जे फळबाग वर्गीय पिकं आहे यांचा पीक विमा काढून घ्या. अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल किंवा जी काही नैसर्गिक आपत्ती असेल, या सर्वांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांना अतिशय फायद्यात ठरत आहे. आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपला पीक विमा जमा होणार आहे. आपण यादी चेक करून बघा. आपल्या जर खात्यावरती जर पैसे आले तर आपण लगेच चेक करायचं. KYC अपडेटमुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे रखडलेले आहे. PMFBY पीक विमा अपडेटसाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.